आज तारीख 20 जानेवारी. आम्ही सर्व निघालो भंतेजीला निमंत्रण द्यायसाठी. बाकीची सर्व माहिती अंकुश भाऊ देतील. जय भीम. नगरात होत असलेल्या शामनेर शिबिरामध्ये भदंत पूजनीय ज्ञानज्योतीजी महाथेरो ताडोबा अभयारण्य इथं त्यांना शिबिरामध्ये प्रमुख धम्मदेसनीसाठी निमंत्रण देण्याकरिता आम्ही सर्व द ग्रेट अशोका सेनेचे सदस्य पदाधिकारी यांना निमंत्रण देण्याकरिता निघालेलो आहोत. आणि सकाळी भंतेंच्या तिथं जे ताडोबा अभयारण्य आहे या अभयारण्यात आम्ही त्यांना निमंत्रण देणार आहोत आणि या शिबिराच्या संदर्भात एक गंभीर चर्चा करणार आहोत. अंकुश भाऊचं म्हणणं एवढंच होतं की आता आम्ही सध्या भंतेजीला इन्व्हिटेशन द्यायसाठी चाललेलो आहोत. आमचे गुरु आता आम्ही सध्या निघालो अकोल्यावरनं चंद्रपूरच्या जवळ ताडोबा जंगल त्या ठिकाणी. आता सध्या पहिला टोल आला. किती कटले भाऊ टोलचे पैसे? 115 रुपये. 115 कटले. 115 रुपये कटले सरकारचं टॅक्स. सरकारच्या टॅक्स मध्ये हे दिसून आलं. सरकारच्या टॅक्सचा सगळ्यात जास्त राजस्थानमध्ये आलो काय? नाही, राजस्थान नाही आलं. राजस्थान महाराष्ट्रात आलं. राजस्थान महाराष्ट्रात आलं. महाराष्ट्रात आलं. हे उलट आहेत आणि ते मेंढ्या आहेत. किती दूर येईल दादा? 250 किलोमीटर. 300 किलोमीटर. आपण किती वाजेपर्यंत पोहोचू शकतो सकाळी? आता आपण निघालो तर सकाळी आपण 4:30-5च्या दरम्यान आपण तिथपर्यंत पोहोचू. सकाळी 7:30-5 वाजेपर्यंत. आपल्याला भंतेजी सकाळीच भेटतील की कसं काय? एकदम सकाळीच भेटतील. सूर्य उगवता बरोबर भंतेजी आपल्याला भेटतात. आणि त्याच वेळेस सध्या आम्ही पोहोचलो मिर्झापूर आणि आमच्या अंकुश भाऊचे मित्र ते आमचे मित्र येणार आहेत. ते चहा पाजतात आणि त्याची वाट पाहू राहिलो आम्ही. आता घरून निघाले ते त्याचे बाबा बोलू राहिले त्याला काऊन चालला म्हणून. पण ते त्याच्या शिव्या खाऊन येऊ राहिले इकडे. फक्त आपल्याला भेटले चाय पाहिजे. इसको दोस्ताना बोल एवढ्या राहतात. तिथून चाय पिऊन निघू. आता डायरेक्ट आपण भेटू नेक्स्ट स्टॉप. जय भीम. आजची तारीख 20 आणि सकाळचे वाजले 9:30. आता आम्ही निघालो पहाडीकडे. रात्री 5 वाजता आम्ही इथं. रात्री काही जास्त शूट झाला नाही कारण की रात्र जास्त झाली होती आणि सर्वांना झोप पण आली होती. आम्ही सकाळी नाश्ता करून 9:30 वाजता इथून निघत आहे पहाडीच्या इकडे.
गाडी रेतीवर घुसली आणि भाऊ हल्ली बी नाही ना. अरे फक्त एवढीच राहिली नाही बल्ली एवढी एवढं अंतर. ड्रायव्हिंग वर भरोसा आहे बबलू दाच्या ड्रायव्हिंग भरोसा नाही तुला काही. काय झोप नाही उघडली होती. अरे तसे म्हटलं चाललं पण मग लय थकेल होतो मी बाहेर. हत्तीच्या कामाला गेलो आम्ही 2-3 गड्डे शिल्लक टाकले मग आम्हाला झोप आली. हे बरं झालं की याने याच्यात भरती टाकली नाहीतर लय खोल गड्डे होते. का कोणता गेट आहे आपला हे चेक पॉइंट आहे का. सफारी गेट. MH48 S2313 13 डिजिलॉकर काय बंद म्हटलं. हे लाऊड म्युझिक वगैरे लाऊड म्युझिक अजून काय बंद. आणि खाली उतरायचं नाही मागे गेलं खाऊन वाघ जी थांबा ना जी. भाषेला खास आहे इकडे जागी ना. चालूच तर आहो जी. भाषेला खास बोलतात. जी 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 च च च. चांगली चांगली आहे का जी. चले जे जे जाना जी. असं नाही केलं तू. केलं काम राहिला. आज जो आपले हे आजचे जे फॉरेस्ट वाले आहेत ते म्हणते जे असं म्हणतात किंवा तुम्ही जाऊ नका म्हणजे तुम्ही आता आम्हाला लिहिले म्हणजे हे जंगल सोडून जाऊ नका. तुमच्या आश्रयात आले. अजून किती दूर आहे अजून. झालं समोरचा टर्न पार केला की आलो. आणि सर्वेश या जंगलात दोघं तिघाले दिशा दिसले होते फॉरेस्ट खात्यावाले. इतके पळत कुठाच्या कुठेच पाहिले. त्याने भंतजीला सांगितलं. भंतजीची गाडी आली. भंतजीने म्हणत असं असं झालं आमच्या संग जाऊ नका बा पुढे. तुला कायच्या काहीच माणसं लोक आहेत तसे मागं लागतात तसे. लय विचित्र आवाज करून राहिले. घडी कधी दिसतात तर घडी कधी दिसतात. भंतजी त्या दिवशी गाडी थांबवली. भंतजी ना भंतजी पैदल आले त्या रस्त्यात त्या रात्री. गाडीत गेलं तर दिशी नाही ना मला. तर मी पैदल जातो पाहतो त्याच्यासमोर बोलतो जरासं काय म्हणणं आहे तेच. कोणते म्हणते नागज्योती की आपली ज्ञानज्योती. तर ज्ञानज्योती बंद तर पैदल आलते. तर ते फॉरेस्टवाले म्हणत असं करू नका. मनात जातात ते मला फालतू सांगितलं तुम्हाला. आज ते भंतजी पैदल असतो. हॅलो. मला फोन लावतो नाही तर. ते पुढच्या पांढऱ्या गाडीच्या बाजून गाडीला बर. किती पाऱ्यात आहे. 200-250 पायऱ्या असतील. 200-250. त्याला सांग रे नागज्योती भंजीची गाडी आहे ते वर काढून ठेवले. आम्ही खाली न टाइमपास करता सरळ वरती जायला सुरुवात केली. आता बस अंकुश भाऊ थकले वाटते. बंद किंवा असं काही घेतलं तू 13 देख रे बाबा. मैं काय को ठोकूंगा. मेरे को आदत है. ठेवा समोर समोर सगळ्यात मागत ते सर ना थोड्या वेळात. तर असा असतील 1000 पायऱ्या असतील. 500 तर आहेतच बॉस. काय नाही अंकुश भाऊ तुम्ही करू शकता. चला असं वर्ष पंप मारून आणि सीध्या पायऱ्या असल्या तर जास्त बाहेर गाडी चालू. बोलावून घे घरून. 31 तारखेला त्या पायऱ्यांना चढणाऱ्याची गर्दी तेवढीच असते करणारीची तेवढी एवढं सामान वर न्यावं लागते. एवढं 50-60 हजार लोकांचं टेंट गेट सगळं.
अरे आताच दम लागू राहिला. 120 पायऱ्या मोजलेल्या आहेत का? 120 पायऱ्या. 140 पायऱ्या. भाऊ थकलो भाऊ. दीडशे. हे सगळ्या पायऱ्या भिक्षू लोकांना भिक्षू संघानं बांधल्या. काही उपासकांना श्रमदान दिले. चला दादा, चला इतक्या लवकर थकले का? अक्षय भाऊ 2 पोळ्या शिल्लक जातील, आरामशीत घ्या. आता पोचल्या तसं आपण. नाही पाय दुखू राहिले ते बबलूचा. पायने दुखू राहिले, फक्त दम भरून घेऊन झाला बस. झालं पोचलो आपण. 200 पायऱ्या टोटल. आता 500 म्हटलं त्या आता त्याला खोटी माहिती देऊ राहिला का? एक पायरी 1,000च्या येणार बा. सिध्याच पायऱ्या येत नाही. साध्या 1000 पायऱ्या चालेल कुठं, पण हे पायऱ्या सारख्याच आहेत ना. दरवर्षी लोक श्रमदान करतात थोडं थोडं. ते मजूर लोक आहेत, गावातले लोक आहेत. हो. स्पेशल पोता काजीचे उपासक आहेत. ते पूर्ण गाव येते सेवा करायला. ते जास्त परिश्रम करतात. स्वतःहून चालू लोक. वरती गेल्याबरोबर माहीत पडलं की भोजनदानाचा कार्यक्रम सुरू होण्यातच आहे. सतोपव्यंजन भिक्खू संघस्य दान देम पूजेम 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 तत्यंगी मह्यं भन्ते संघो ईमं दत्त भोजनं सह पाणीयं ससोपव्यंजन भिक्खु संघस्य दानं देम पूजेम पूजेम इदं मे गुह्यं आस्वक्रिया वहं होतु इदं मे पुण्यं सभ्ये सत्ता सुखिता हुन्तु सब दुःख पौच्छन्तु इदं मे पुण्यं निब्बानस्य पच्चयो भूतु पतिसंध्यायो निशो पिण्डवादं कटिसेवाभिनेवनवाय नमदाय नमण्डनाय न विभूषणाय वैवैनजकाय जडितियाय प्रदाय विश्वभरिया ब्रह्मचर्यानुग्रहाय इति पुराणं वेदनं
यामि नवञ्जवेदना नवपदेनामि यात्रा च मे भविष्यति अनवजिगाजुवासु विहारो च दुःखभक्ताञ्जलि दुःखभयभक्ताञ्जलि भया दुःखभक्ताञ्जलि दुःखपुन्दुसमे विवाणिनो एतावता जयम्बि सम्पदं पुण्यसम्पदं सर्वे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिं दानं ददन्तु सद्दानशिलारक्षन्तु सर्वदा भावनाभिरता होन्तु गच्छन्तु देवता सर्वे भूता टाईट होतो त्यांना ते का कंजूस लोकांना का थोडं लटून जास्त आणायचे असते त्याच्यात बी दानाचा भाव महत्वाचा असते. कमी पडले चालतात. आपण आपलं जेवढं आहे तेवढं दान केलं आपल्या परीनं. आपल्याला माहिती काय केलं ते नाही 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 पहिले काय केलं गाडी टाकली अंगावर घेतलं सगळं अरे तेव्हा काय केलं 25 रुपये गाडीत झोप लागते ती गाडी लागली झोपला तो गाडीत मग काय झालं उठला बाहेर इकडे आलो रूम मध्ये मग त्या काम काय होतं गाडी टाकली त्या काम काय होतं हे टाकलं सगळं गेलो म्हटलं मला सगळं झालं की मला आवाज देतो अच्छा आवाज येते गाडीत गेलो गाडी भोपळं काय बोललं भोपळं काय बोललं हे नाही मॅगी टाकलो त्याला घेतलं अरे त्याला तर बोललो त्या म्हटलं जाऊ झोपून दिले गाडीत आहे ना कोणाला छोटा त्या झाली म्हटलं झोपू झालं झोपून दिले गाडीत छोटा म्हटलं तुम्ही आता आवाज दे म्हटलं झोप म्हटलं तर दिसत त्यानं काय म्हटलं झोप म्हणे झोपू द्या ना गाडीत त्याला ना हा शायन असतो पण तो पशील कोणा पुढे आहे आणि काय बोलू राहिला. लय भारी आहे भावा अरे याने का माहित नाही का आमच्या लोकांची सगळी व्यवस्था मला जाऊ दिलं रे मी उठल्याबरोबर मी गेला की मी त्याचा बंद तू सांगेल का ऑनलाईन मला जाऊ दे ना. गेला तर ते एरियाने नाही तर केली नसती कशी नाही दिसून. थोडंसं तुम्ही सर्व नाही का व्यवस्थित बसा भंतेजीचं जेवण झाल्याबरोबर आम्ही वरती भंतेजीला शिबिरासाठी निमंत्रण द्यायसाठी गेलो. भंतेजी काय बोलले ऐका. तुम्ही त्या धम्मदेशाला उपस्थित राहा 10 कोणत्या तारखेला 20 तारखेला ना म्हणजे 10/2 तारखेला 10 फेब्रुवारी तुम्ही तुमची पदयात्रा आहे ना हे काय करतील बनतेजी सकाळच्या वेळेला गाडी घेऊन येतील तुम्हाला त्या स्टॉपवरून उचलतील आणि ते घेऊन जातील कारण की हा बनतेजी पोरं फार चांगले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जे नेहमी आपल्या पदयात्रेमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान असतं. एक दोनदा थोडासा माझा गैरसमज झाला होता मला पण मी यांचे कार्य बघून मी त्याचा अभ्यास केला मग मला असं वाटलं की नाही ते उलट फार चांगले उत्स्फूर्त उपासक आहेत. तर त्यांच्या तुम्ही गेलेत तर पुन्हा त्यांच्या कार्याला उजाळा येईल आणि पोरं फार चांगले आहेत. तर बनतेजी तर तुम्ही त्यांचं निमंत्रण स्वीकारावं आणि 10 तारखेला ते अर्ली मॉर्निंग येतील तुम्हाला घेऊन जातील आणि तुमचा कार्यक्रम पण देतील जिथे पदयात्रा थांबेल. त्याच्यामध्ये तरुण पोरं आहेत यांना उत्स्फूर्त आपण जर केलं ना तर फार चांगला होईल. तरुण पोरं जर शामनेर शिबिर चांगल्या उत्तम पद्धतीने राबवत आहे उलट चांगलं आहे बनते. आणि मधला दिवस तुमच्यासाठी ठेवलाच नाही तुमच्यासाठी शेवटचा दिवस ठेवलेला आहे जेणेकरून लोकांची संख्या जास्त आहे. याच्यामध्ये अतिशय चांगलं आहे की ज्यावेळेस एक गृहस्थ जीवन आणि एक श्रमण जीवन मंगलपूरची मरण पावे आणि दुसरे आहे तुमचं हे शेवटचं आहे तुमचं होते कसं बनते
हे फक्त झेरॉक्स आहे बनतेची, अजून याचा कलर प्रिंट व्हायचा. डिजिटल याचे आले होते पण आम्ही इमिजिएटली आलो भेटायला. म्हणजे 5 वाजता पर्यंत कार्यक्रम आहे. मागच्या वर्षी आलो होतो जन्मदिवसला ठीक आहे. लोक आतून राहतात. ओके ठीक आहे. गाडी तिकडून आणता की इकडून गाडी बाहेर बांधली. हे पोरच येतील 2 लोक घेऊन, तुम्हाला स्वतः घेतील. कारण बद्दची तुम्ही जर जास्त लोकांना घ्याल तर पदयात्रा विस्कळीत होईल. नाही पदयात्रा नाही, गाडी तिकडून आणता की इकडून लहान गाडी. पोरच घेऊन येतील ना 4 व्हीलर. 2 लोक येतील, तुम्ही सर्व हे घ्या, पुष्प द्या आणि ते तारीख सोबत राहतात, निस्वार्थ पद्धतीने सेवा देतात. आपण सांगितल्यावर 2 गावं का 4 गावं बिचारे येतात. मग त्या पाचोड्याच्या पदयात्रेला पुन्हा त्याच्या नंतरच्या पदयात्रेला यांचा खूप उपयोग होतो. आणि तरुण पोर स्पेशली तरुण पोरं करतात ते उलट चांगलं आहे. आणि ती जी ईव्हीएमची पदयात्रा निघाली त्याच्यानं ते एकदम एक नवचेतनाच निर्माण झाली ईव्हीएमच्या विरुद्ध. सुरू करून टाकली म्हणून तर सुरू करून टाकली. ते त्यांचे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत ना, ते मित्र जाईल का म्हणजे तुम्ही दवाखा अगोदरच सुरू करून टाकली, बरं झालं. म्हणून आणि भंतीजी त्याविषयी समजा तुम्ही अकोल्यात जर धम्मदेश न दिली ना UAM मशीन बद्दल, आणखी अकोल्यातून चांगला प्रतिसाद भेटेल त्यावर. आम्ही 165 गावांचं आमचं टार्गेट आहे. त्याच्यातले 115 विहार शहरामध्येच आहेत, तर त्याच्यातले 55 विहार चारिकीतून कव्हर होतात आपले 10 दिवसाला, आणि उर्वरित 55 विहार आपली टीम कव्हर करेल. बाकीचे जे 15 किलोमीटरचा क्रायटेरिया शहराचा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणचा, तो आपण बाकीच्या प्रचारकांच्या माध्यमातून कव्हर करू. तर मोठं भव्य दिव्य हे लास्ट डेचं आयोजन राहणार आहे. तर मोठ्या प्रमाणात तिथं आपण हा मेसेज आणखी लोकांपर्यंत माझ्या आंबेडकर तर अकोल्यात उभे राहणार आहे. तुम्ही निवडून देता मला वाटतं त्यांच्या 4 जिल्हा परिषद हातात असून तुमचे म्हणतात तिकडे त्यांच्या इकडे 3रा नंबरवर कसं होतं. मग कसं होईल असं तुम्ही आवाहन केलं तर नाही. मी तर दिवसून आवाज करेन. आणि आता दरवर्षी तुमची जास्त आस लागलेली असते कार्यक्रमामध्ये. ते मागच्या वर्षी तुम्ही जे आपलं जे प्रवचन झालं ना, एकदम लोक म्हणत होते की धम्मा काय आम्हाला आज जाणायला भेटतो. नाही तर बाकीचे तिकडे परित्राण पाठाशिवाय काही नाही आहे. एवढं सखोल प्रवचन काही होत नाही. प्रवचन मस्त झालं होतं. तर म्हणून मग ते यावर्षी पण तुमचं नाव ऐकल्याबरोबरच एकदम प्रभावित झालेलं होतं. यावर्षी काही ना काही आणखी नवीन ऐकायला मिळते. भंतेजीला शिबिराचे निमंत्रण दिल्यानंतर आम्ही लगेच बसलो जेवण करायला. आणि जेवण झाल्याबरोबर विचार केला की खाली जिथं भंतेजी मेडिटेशन करतात ते जागा पाहून यायचा. खाली पावर आलो मी, खाली पावर आलो दा. एकदम आंघोळ करायला जाशील तर आंघोळ नाही केली ना. नाही आंघोळ आहे, धबधबा आहे पुढे. त्या नाही म्हटलं तरी आंघोळ होऊन जाईल तुझी. आणि नाही वरचे नाही टेन्शन नको घेऊ. हो लक्ष आहे माझं. आउट नाही होत नाही. सध्या सेंचुरी बाकी आपली. चालला चालू आहे.
बापरे. अजून आज जावं लागते वाटतं. मारता कुदीदा तुम्ही म्हणता तर कुदी मारू. त्याला ते काम म्हणजे सक्सेसफुल झालं एकदम. म्हणजे अकोला ते चंद्रपूर तो काय आजचा प्रवास होता. तो काय आजचा प्रवास होता तो चांगल्या प्रकारे पार पडला. चांगला होकार दिला आणि आपलं काम झालं महत्वाचं. जे आपलं तारीख पाहिजे म्हणते ते भेटली. बोलणं झालं. जेवण उरलं नव्हतं पण आखरीला जेवण म्हणजे आमच्यासाठी एकदम टमाटर वगैरे कापून मीठ मिरची टाकून तसंच पूर्ण गावरान भात जे लोकांनी जे दान आणलं रोडगे वगैरे ते सर्व जे होतं एकदम बढिया होतं. 3-4 वर्ष बाद बोता खायची का? मग ओव्हरऑल जो उद्देश निघालतो आपण कंप्लीट नंबर मत देखो. तिला नाही काय होणार, तिला तर प्रॉब्लेम. आईला फोन करतो. फिर अगले वाले आएंगे नहीं. चला हो भाऊ जाऊन पावलं मोजतीवर राहिले. आता खाली उतरत आहे पहाडची गाडी बसून घरी जायचं. कोणत्या मार्गाने जायचं काय जायचं काय म्हणे माझ्या त्यांना ती खालीच राहिली बा असं नाही म्हणा. आली की नाही आता ते थोडं हे करते. किती लहान सुनीता झालं जेवढे एवढे सडे ती बनवा. ती पण अरे नाही तर इथं जवळच आहे, जास्त दूर नाही. बस टेबल नाही याच्यात. निवर बस हे झालं पहाड की झालं. हो नाही का बस हा क्रॉस झाला की झाला काम, जास्त काही नाही. हे सगळं रॉंग समोर राहिले मी सांगतो तुम्हाला. याच्या टेबलला पायऱ्या चढायला लागतात आणि काही नाही नेता पहिलेच टप्प्यावर वापस झाला. 2 टप्पे मग घेऊ जवळच्या सावरी. कितनी बार दिखेगा रे तू कॅमेरे में. तेरे को कुछ लगता नहीं क्या रहता. छोटा तुम्ही ऍक्टिंग चालू करायला पाहिजे माणूस. कशी ऍक्टिंग पिक्चरातली साऊथ मध्ये रोल भेटतात तुम्हाला, मजाक नाही करू. झालं तर करू ना आपण ते
साऊथ मग मध्ये आता ऍक्टिंगची प्रॅक्टिस कर मग. एक काम करता गाडी काढ एकदम झालं तर आपण नकार थोडी काय ते एकदम गाडी गिडी काढ एकदम फॉर्म मध्ये पुरा असं एकदम ड्रिफ्ट मार एकदम खतरनाक. हे भदंत ज्ञानज्योतीचं जे निवासस्थान आहे इथून आपल्याला एक चांगली पॉझिटिव्हिटी भेटली. भंताजी कार्यक्रमाला येणार आहेत, सगळे खुश आहेत. आता आम्ही बस. परतीचा प्रवास करू राहिलो. साधू 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 तिथून निघायला रात्र झाली होती आणि सर्व थकलेले होते म्हणून काही जास्त शूट पण नाही केलं. म्हणून हा व्हिडिओ इथं सेंड केला. तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.